सो मायटोसिसला जसं इक्वेशनल डिव्हिजन म्हणतोय, ह्याचा अर्थ जर एक सेल डिप्लॉइड असेल तर ते डिप्लॉइड सेलच प्रोड्यूस करणार आहे. मग हॅप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस नाही का होतं ना. जर हेप्लॉइड सेल असेल तर ती सुद्धा हेप्लॉइड सेलच प्रोड्यूस करणार आहे. अँड दिस टाईप ऑफ डिव्हिजन म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन, पेरेंट जर हेप्लॉइड असेल तर डॉटर पण हेप्लॉइड असेल, सो आपण त्याला मायटोसिस म्हणतो. मग ही केस कधी होती? इन केस ऑफ ड्रोन ऑफ हनीबी, जिथे हेप्लॉइड मेल असतात ते हेप्लॉइड मेललाच प्रोड्यूस करतात. आणि बाकीच्या सोमॅटिक सेल्समध्ये पण आपण बघू शकतो की डिप्लॉइड सेल आहेत, हे डिप्लॉइड सेल प्रोड्यूस होतात. सो मायटोसिस ज्यावेळी होतं तर डिप्लॉइड सेल प्रोड्युसेस डिप्लॉइड सेल, हेप्लॉइड सेल प्रोड्युसेस हेप्लॉइड सेल. हेन्स ह्या डिव्हिजनला आपण इक्वेशनल डिव्हिजन असं कन्सिडर करतो. वेअर ॲज मिओसिसमध्ये जे पेरेंट सेल आहे हे डिप्लॉइड जरी असेल तरी ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला जे डॉटर्स भेटणार आहेत ते 4 हेप्लॉइड डॉटर्स भेटणार आहेत. हेन्स ह्या प्रोसेसला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो.